पुणे शहरामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका जो आहे तो वाहतुकीला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता मंगळवार पेठेमध्ये आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंगळवार पेठेमध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवरती वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। याच परिसरामधून शनिवारवाडा असेल, त्याचबरोबर रेल्वे स्टेशन असेल, RTO असेल, या ठिकाणी जाणारे सगळे रस्ते आहेत आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। आपण जर पाहिलं तर आज सकाळपासून रिमझिम पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये सुरू आहे आणि त्याचाच फटका जो आहे तो या ठिकाणी वाहतूक कोंडीला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याबरोबर काही पुणेकर आहे, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत। काका, वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झाली आहे। बराच वेळ वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो पुणेकरांना या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय, काय सांगाल? वाहतुकीचं जास्तच वाढलं आहे, उलट प्रमाण वाढलेलं आहे। आता काय कुठे इकडून या तिकडून जा, कुठून पण जा। किती वेळ झाला ट्रॅफिक मध्ये? आता किती वेळ झाला, अर्धा पाऊण तास झाला तिथून निघस्तोपर्यंत। किती वेळ झाला ट्रॅफिक मध्ये? मला 15-20 मिनिटं झाले तिकडे, मी मागणं सिग्नल पासून। एवढी लाईन 15 मिनिटं झाली आम्हाला, एवढीच लाईनला। हे मोठे गाड्याचा बंदोबस्त करू दे सरकारने, मग सगळं व्यवस्थित ट्रॅफिक होती। सगळे मोठे गाड्या, टेम्पो, डंपर इम्पर सगळे घुसलेत तिकडं। नक्की आपण जर पाहिलं तर मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या यामध्ये आल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। गेल्या एक तासापासून लोक जे आहेत ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। त्यामुळं या पावसाचा फटका जो आहे तो पुणेकरांनाही बसला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर और साम TV पुणे।